छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असणार आहेत अशी माहिती झी24 तासला मिळाली आहे। मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज आहेत, त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती। मात्र भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली का असे काही प्रश्नही उपस्थित होतात। नाराजी नटल्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ अजित पवार हे आमने-सामने येतील। माजी मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत। प्रकृती अस्वास्थ्यामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते, मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीला मान देऊन भुजबळ या शिबिराला हजेरी लावणार आहेत। अधिवेशनात छगन भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत आणि 10 वाजेपर्यंत छगन भुजबळ तर 12 वाजेपर्यंत धनंजय मुंडे अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या थेट शिर्डीमधून। सीमा, राष्ट्रवादीचे हे अधिवेशन असणार आहे, सर्वच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे दिग्गज नेते अधिवेशनाला उपस्थित राहतील असं कळतंय आता। मात्र भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याकडे विशेष लक्ष असणार आहे, काय त्या दृष्टीने एकंदरीतच वातावरण? अनुपमा, छगन भुजबळ यांचा पत्ता मंत्रिमंडळापासून त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर ते नाराज होते। पक्षातील एकाही नेत्याला त्यांनी आतापर्यंत भेट दिलेली नव्हती किंवा ते पक्ष कार्यालयात येत नव्हते। त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत का, त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते हे फारसे इंटरेस्ट घेत नाही का, असे अनेक सवाल उपस्थित केले जात होते। आणि आता 2 दिवसीय शिबिराला कालपर्यंत असा एक सवाल उपस्थित केला जात होता की छगन भुजबळ हे उपस्थित राहणार की नाही। मात्र आता जी माहिती मिळते की त्यानुसार छगन भुजबळ हे पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहतील आणि पहिल्यांदाच म्हणजे मंत्रिपदापासून त्यांना वंचित ठेवल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या समोर येणार आहेत आणि भाषण सुद्धा करणार आहेत। त्यामुळे त्या शिबिराला वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आतापर्यंत माध्यमांसमोर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली होती, खदखद व्यक्त केलेली होती, मात्र आता थेट पक्षाच्याच मंचावरून अजित पवार यांच्या समोर ते बोलून दाखवणार आहे। त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरं म्हणजे बीड प्रकरण तापल्यानंतर धनंजय मुंडे या शिबिराला येणार की नाही त्यांच्या संदर्भात सुद्धा असा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात होता। मात्र जी माहिती मिळते धनंजय मुंडे हे 12 पर्यंत शिर्डीमध्ये पोहोचतील आणि पक्षाच्या शिबिराला हजेरी लावतील। त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे आणि जेव्हा भाषण करतील तेव्हा त्या भाषणाच्या माध्यमातून नक्की काय म्हणणार, कशा प्रकारे नाराजी व्यक्त करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक, जरूर लक्ष ठेवून राहा सीमा, वेळोवेळी आपण चर्चा करूया। धन्यवाद तुर्तास दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट शिर्डीमधून जोडल्या होत्या। शिर्डीमध्ये अशा प्रकारे राष्ट्रवादीचं अधिवेशन आहे आणि सर्वच राष्ट्रवादीचे नेते या अधिवेशनाला उपस्थित राहतील। एकंदरीतच पक्षाची रणनीती यामध्ये ठरणार असते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यामध्ये केलं जातं। येणारा काळ हा महत्त्वाचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आणि त्यामुळे काय नेमकं मार्गदर्शन या मंचावरून होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। शिर्डीमध्ये त्यांनी आधी साईंचं दर्शन घेतलंय, सपत्नीक त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि काही वेळामध्ये आता त्यांच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे राष्ट्रवादीच्या। त्या सर्वच महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे आजच्या या अधिवेशनामध्ये उपस्थित असतीलच, मात्र सर्वात विशेष लक्ष असेल ते म्हणजे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याकडे।